नॉनव्हेज कॅरी करून ते जेव्हा जात होते त्या गावामध्ये ना एक खूप मोठं पिंपळाचं झाड आहे. अचानक त्या झाडावरून खाली काहीतरी सरकत आलेलं त्यांना असं जाणवलं. थोडे पुढे गेल्यानंतर त्यांना असं जाणवलं की त्यांच्या सायकलवर कोणीतरी बसलंय आणि त्यांनी टर्न होऊन बघितलं तेव्हा त्यांच्या समोर एक माणूस उभा होता आणि तो माणूस म्हणजे मुंजा होता. हाय हॅलो नमस्कार मंडळी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या हॉरर आणि भयानक प्रवासाला विथ अनघा. सो हाय विपुल. हाय. जो मी आज एक्सपिरियन्स सांगणार आहे, इकडे जो अनुभव घडलेला आहे तो आजींनी, ज्या आजी आमच्या घरी आलेल्या त्या आजींनी आम्हाला हा अनुभव सांगितला होता. एक आजोबा होते, ठीक आहे, ते पोलीसमध्ये कामाला होते. ते रात्रीचे ट्रॅव्हल करायचे, म्हणजे त्यांची नाईट ड्युटी असायची. सो ते रात्रीचे ट्रॅव्हल करायचे आणि त्या काळात कसं बस रिक्षा वगैरे असं अवेलेबल नव्हतं. त्यांची सायकल होती, ते सायकलने ट्रॅव्हल करायचे. ओके. तर एकदा असंच झालं, ते रात्रीचे ड्युटीवरून घरी जात होते तेव्हा त्यांनी नॉनव्हेज कॅरी केलं होतं, ठीक आहे. आणि नॉनव्हेज कॅरी करून ते जेव्हा जात होते त्या गावामध्ये ना एक खूप मोठं पिंपळाचं झाड आहे. अच्छा. आणि त्या झाडाच्या म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत घडलेल्या आणि बऱ्याच लोकांना त्याचे एक्सपिरियन्स पण आलेत तिकडे, की तिकडे काहीतरी नेगेटिव्ह वाईब्स आहेत. ओके. सो ते आजोबा ज्या वेळेला ते नॉनव्हेज घेऊन जात होते त्या पिंपळाच्या झाडाच्या रस्त्यावरून, तेव्हा अचानक त्या झाडावरून खाली काहीतरी सरकत आलेलं त्यांना असं जाणवलं. त्यांनी ते इग्नोर केलं, म्हणजे त्याला दुर्लक्ष केलं. थोडे पुढे गेले. ते थोडे पुढे गेल्यानंतर त्यांना असं जाणवलं की त्यांच्या सायकलवर कोणीतरी बसलंय, म्हणजे जड झालं त्यांना ते. अच्छा. हा. आणि त्यांनी टर्न होऊन बघितलं तर तेव्हा असं काहीच नव्हतं, त्यांना काही दिसलं वगैरे नाही. आणि जेव्हा त्याने टर्न म्हणजे पुढे बघितलं, जेव्हा सायकल चालवणार आणि पुढे बघितलं तेव्हा त्यांच्या समोर एक माणूस उभा होता आणि तो माणूस म्हणजे मुंजा होता. मुंजा. येस. मुंजा हा नक्की एक भूताचा प्रकार आहे, राईट? ओके. सो मुंजा हा असा प्रकार आहे की ब्राह्मणांमध्ये मुंज होते लग्नाआधी. ओके. ठीक आहे. मुंज म्हणजे सगळे विधी जे असतात ते लग्नासारखेच विधी होतात आणि त्यामध्ये त्या माणसाची म्हणजे ज्या मुलाची मुंज होते त्या मुलाचं पिंपळाच्या झाडाशी लग्न लावून देतात. सगळे लग्नासारखे विधी. ओके. ठीक आहे. ते विधी मुंज झाल्यावरती अनएक्सपेक्टेडली जर कोणाचा मृत्यू होतो तर त्यांचं जे सोल असतं ते सोल एका ह्युमन बॉडीच्या शोधात असतं, ठीक आहे. कारण त्यांच्या ज्या अतृप्त आत्मा ज्या म्हणजे विदाऊट काही म्हणतो ना आपण की काही इच्छा अपुऱ्या राहिल्या त्या पूर्ण करण्यासाठी ते एक व्यक्ती ह्युमन सोल ह्युमन बॉडीच्या शोधात असतं. ओके. म्हणजे त्याचं लग्न पिंपळाशी करतात. येस. म्हणूनच जेव्हा पण ते लोक असे डेथ होतात तेव्हा ते लोक पिंपळाच्या झाडावरती राहतात. पिंपळाचं झाड म्हणजे त्यांचं घर, स्थान असं म्हणतो. सो जेव्हा त्यांनी समोर बघितलं त्या माणसाला तेव्हा आजोबांना म्हणजे त्या काळात कसं म्हणजे आजोबा असे घाबरट वगैरे त्या ह्याच्यातले नव्हते. इट लाईक क्रिमिनल माइंड पोलीसमध्ये असल्या कारणाने त्यांचा या गोष्टींवरती असा विश्वास नव्हता. बट त्यांना अनुभव होता की काय असतं, त्यांना माहिती होती की मुंजा हा प्रकार काय असतो. जे आजी आजोबा आपले होते ते नाही घाबरायचे अशा गोष्टींना. एक्झॅक्टली. असं. तर जेव्हा त्यांनी ते बघितलं तो जो माणूस म्हणजे जो मुंजा होता तो आजोबांना उकसवत होता. येस. कशासाठी? म्हणजे कारण की जसं मी आधी म्हणाले की मुंजा जो असतो ते ह्युमन बॉडीच्या शोधात असतो.
सो त्याच्या बॉडीवरती पूर्ण ताबा मिळवण्यासाठी, त्याच्या ज्या राहिलेल्या इच्छा असतील त्या पूर्ण करण्यासाठी ते एक ह्युमन बॉडीच्या शोधात असतं. त्यासाठी तो आजोबांना उकसवत होता की त्याने माझ्याशी लढाई करावी. येस, लढाई. तर आजोबांनी म्हणजे दुर्लक्ष केलं की नाही, नकार वगैरे देऊन, पण त्यांनी स्टील ही कंटिन्यूस की त्याने उकसवत होता, रिपीटेडली उकसवत होता. सो आजोबा तू माझ्याशी लढाई कर. येस. असं. सो आजोबा रेडी झाले. जेव्हा ते लोक एकमेकांशी लढाई करतील आणि जर मुंजा जिंकला त्याच्यामध्ये, तर तो त्यांच्या बॉडीवरती हवी होणार, कब्जा करणार, राईट. आणि मग तो त्यांच्या थ्रू त्याच्या इच्छा कंप्लीट करणार. हो शिट. ओके. सो आजोबा म्हणजे प्रयत्नानंतर आजोबा रेडी झाले, पण त्याआधी तो मुंजा असं म्हणाला की तू तुझ्यासोबत जे आणलंयस ती गोष्ट जी आहे ती बाजूला ठेव. असं काही आणलं होतं की जे त्याला कळलं? ती गोष्ट म्हणजे आजोबांनी उदी कॅरी करायचे. ते उदी. येस, उदी. आजोबांचे एक फ्रेंड होते, मुस्लिम फ्रेंड. त्यांनी आजोबांना एक उदी दिली होती. म्हणजे आजोबा कसे रात्रीचे ट्रॅव्हल करायचे, नाईट ड्युटी असल्यामुळे त्यांना रात्रीचं त्याच जागेवर येणं असे बरेच प्रवास करावे लागायचे. सो त्यांनी ती उदी कॅरी केली होती की वाईट शक्ती नको लागायला मागे म्हणून. सो ती जी उदी होती त्याच्यासोबत त्यांनी एक तावीज पण दिलं होतं आजोबांना बांधायला, पण त्यांनी ते कॅरी नव्हतं केलं. ती उदी त्यांच्याकडे नेहमी असायची, कायम असायची. सो आजोबांनी ती उदी काढून साईडला ठेवली. त्यानंतर त्यांच्यात बरीच हातापायी मारामारी झाली, बरेच आजोबांनाही खूप मार लागला, खूप म्हणजे मारहाण वगैरे झाली. तर अचानक म्हणजे तो समोर दिसायचा आणि अचानक गायब व्हायचा. त्यामुळे ते बोलतात ना चकवा देणं, तशा काइंड ऑफ मध्ये. तर आजोबांना ते पटकन कॅच नाही करता आलं. मुंजाची जी बट असते त्या बट मध्ये त्याची सगळी शक्ती असते. ओके. त्याची जी बट जर तुझ्या हातामध्ये असेल तर तू त्याला पूर्ण कंट्रोल करू शकतोस तसं. सो आजोबांनी बऱ्याच मारहाण, म्हणजे आजोबांना खूप मारा वगैरे लागला, खूप हातापाय झाली. आजोबांनी त्याची जी बट आहे आणि त्याची एक वेळ पण असते की 3 नंतरचा एक ब्रह्मवेळ चालू होते. ठीक आहे. 3 नंतरची जी ब्रह्मवेळ असते त्याआधी जर तू त्या मुंजाचा म्हणजे त्याला हरवलंस तर तो तुझा गुलाम म्हणून राहील. असं. सो आजोबांना ती जी बट आहे, आजोबांनी त्याची जी बट आहे ती पकडून त्याचं जे डोकं आहे ते झाडाच्या बाजूला एक जो दगड होता त्या दगडावरती आपटलं. तर त्याच दगडाच्या टोकाने त्यांनी त्यांची जी शेंडी आहे ती मिळवली, म्हणजे कापून घेतली. येस. म्हणजे त्याची पूर्ण पॉवर तेव्हा निघून गेली आणि त्यानंतर तो गायब झाला मुंजा. ओके. आजोबांनी ती शेंडी घेऊन परत ते म्हणजे घरी जायला निघाले होते. सो ते घरी पोहोचले. त्यांनी जी ती शेंडी असते ती ठेवली जवळ. पण त्या जी तू बट बोललीस त्या शेंडीचं नंतर काय करतात किंवा काय केलं होतं, काय माहित आहे का? येस. ती जी शेंडी जी आहे ती त्या आजोबांनी मांडीमध्ये पुरून घेतलीये. मांडीमध्ये? येस, मांडीमध्ये पुरून घेतलीये. त्याचा म्हणजे मला तुला सांगायचं आहे, जर आजोबांनी ती शेंडी घरी त्यांच्या वाईफला ठेवायला दिलीये, ती गोष्ट बाहेर गेले ते 5 मिनिटांनी पुन्हा आजोबाच ती शेंडी त्यांच्याकडनं परत मागून घेतात, पण ते आजोबा नसतात, तो मुंजा असतो. तो आजोबांचं रूप घेऊन ती शेंडी मिळवायसाठी आलेला असतो. का? कारण जर ती त्याची जी बट असते ती जी बट जर पुन्हा त्यांनी मिळवली तर त्याची जी पॉवर असते, जी शक्ती असते ती डबल होते. आणि ती मिळवण्यासाठी तो काहीही करू शकतो, तो कुणाचंही रूप घेऊन येऊ शकतो. आणि जर ती त्याला मिळाली, त्याची बट जी आहे ती पुन्हा रिटर्न मिळाली, तर मग त्याची जी फॅमिली असेल किंवा त्याचे फॅमिलीचं जे पूर्ण सायकल असेल त्यांना एक शाप लागून जातो. म्हणजे जसा मुंजा म्हणेल, जसं तो वागवेल तसं ते फॅमिलीचं होणार. ओके. सो हे असं सगळं झालं होतं. अमेझिंग आणि क्रेझी स्टोरी होती. ऍक्च्युली तो खूप असा वियर्ड एक्सपिरियन्स होता, जो जेव्हा आजींनी आम्हाला सांगितला तर तेव्हा पण असं माझ्या अंगावर काटा आलेला की दिस थिंग्स एक्झिस्ट. राईट. मी पण आता जस्ट एक लास्ट टाइम मूवी बघितला
मुंजा जेव्हा आला होता तेव्हा पण मला ह्याची कॉन्सेप्ट थोडी कळली होती, पण आज मला खरी कॉन्सेप्ट कळली की तो नक्की त्याला का असं बोलतात मुंजा, किंवा त्याच्या मागचे जे आहेत की तो मुंजा का बनतो असं. असे बरेच तू ऐकलं पण असेल लोकांकडून की रात्रीचं अत्तर वगैरे लावून पण फिरायचं नाही, सुगंधी गोष्टी वगैरे, पिंपळाच्या झाडाखाली. ते लोक नॉनव्हेज पण कॅरी करत होते, त्याच्यामुळे पण नॉनव्हेज तर कॅरी नसतं करायचं नाईटचं, कारण का मग आपल्यासोबत निगेटिव्ह वाईब्स येतात सोबत आपल्या घरी. सो ग्रेट.